मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात। कल्याण डोंबिवलीमध्ये मंगळवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार। विद्युत विभागाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामामुळे मोहिली आणि नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी पुरवठा होणार नाही। मांद्रे वर्सोवा सी लिंक प्रकल्पाचं काम 60% पूर्ण। पुढील 2 वर्षांमध्ये प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता। सी लिंकला दहिसरपर्यंत आणि त्यानंतर भाईंदरपर्यंत वाढवण्याचं काम सुरू। मुंबई महापालिकेनं मलबार हिल टेकडी उतारावर बांधलेल्या ट्री टॉप वॉकला चांगला प्रतिसाद। मार्चपासून सुरू झालेल्या मार्गाला जुलैपर्यंत 1,96,190 पर्यटकांनी भेट दिली आहे। राज्यामधल्या वाहनधारकांची फास्टॅग वार्षिक पासाला पसंती। पहिल्याच दिवशी 96 टोलनाक्यांवरून 6,535 वार्षिक पासांची खरेदी। येत्या काळामध्ये पासधारकांची संख्या वाढण्याची शक्यता। डहाणू वसई तालुक्यामधल्या सागरी किनाऱ्यावरील 11 गावांचं लाटांपासून संरक्षण होणार। समुद्राचं पाणी घरांमध्ये शिरत असल्यानं बचाव करण्यासाठी MSRDC विशेष भिंत उभारणार। गृह विभागाच्या आकडेवारीमध्ये राज्यामध्ये गेल्या काही वर्षात अंमली पदार्थांचं सेवन आणि विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं समोर। मे महिन्यामध्ये केलेल्या 30 दिवसांच्या विशेष कारवाईमध्ये 140 कोटी 20 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त। पिंपरी चिंचवडमध्ये यंदा ही मूर्ती आमची किंमत तुमची हा अनोखा उपक्रम सुरू। श्री महाराज सेवा मंडळाच्या वतीनं उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्ती भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या। राज्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या अशा एकूण 2,997 इतक्या धरणांमध्ये यावर्षी 15 ऑगस्ट अखेर सुमारे 71.71% उपयुक्त पाणीसाठा। पुणे विभागामध्ये 84.49% पाणीसाठा। पुण्याच्या पाणी वाटपाच्या नियोजनावर एक समिती गठीत। पाण्याची गळती आणि नासाडी थांबवण्यासाठी समिती प्रयत्न करणार। जलसंपदा आणि महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचा समितीमध्ये समावेश।